नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण बघणार आहोत का केळीची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावं लागतं। त्यासाठी सांगेल का आजचा व्हिडिओ माझा हा जे नवीन केळी बागायतदार आहेत त्यांच्यासाठी आहे का केळीची लागवड केल्याच्या नंतर आपल्या पानांवरती काही सिम्पटम दिसतात किंवा काही लक्षणं दिसतात, परंतु त्यातलं काही सिम्पटम्स मी आज सांगणार आहे का इथे आपण बघू शकतोय का ह्या पानांवरती आपल्याला असे जांभळट कलरच्या छटा दिसतात किंवा पानाच्या पाठीमागे जर पाहिलं तर आपल्याला जांभळट कलर हा आलेला दिसतो। तर शेतकरी बंधूंना हे कुठल्याच असं एवढं मेजर कारण नाहीये की त्याला आपण घाबरून जायचं आहे वगैरे। तर सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला केळीमध्ये फॉस्फरस, ज्याला आपण स्फुरद म्हणतो, ज्या पिकासाठी आपल्याला अन्नद्रव्यांची गरज असते त्यामध्ये NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे मुख्य अन्नद्रव्य आहेत पिकातले, त्यातला हा स्फुरद आहे ज्याला आपण फॉस्फेट म्हणतो। तर त्या फॉस्फेटच्या कमतरतेची ही लक्षणं असतात। मग हळूहळू झाड ते फॉस्फेट तुमचं जे जमिनीमध्ये आपण बेसल डोस देतो किंवा फर्टिगेशन करतो त्याच्यामधनं माध्यमातून झाड हे हळूहळू फॉस्फेटची अवेलेबिलिटी घेत असतं। तर त्यासाठी आपण बघू शकतोय का इथे आपल्याला पूर्ण केळीचा जो प्लॉट आहे तर आपल्याला इथे दिसत असेल का प्रत्येक पानावरती आपल्याला ते सिम्पटम दिसतात, परंतु सुरुवातीच्या स्टेजला दिसून ते नंतर आपल्याला नाहीसे झालेले दिसतात। तर त्यासाठी मी आवर्जून सांगेल का आपण जे काही फर्टिगेशन किंवा बेसल डोस आहे त्याचं व्यवस्थित नियोजन करायचं आहे आणि कुठलाही आव्याढव्य खर्च न करता आपण हे प्रॉपर ह्या गोष्टींवरती लक्ष देऊन त्याचं नियोजन करायचं आहे। यासाठी नवीन व्हिडिओला भेटूया, त्यासाठी शेतकरी बंधूंनी इथे थांबतो। जय जवान जय किसान।